तुकाराम महाराज म्हणतात की शरीर आणि आत्मा एकच आहे या विचारामध्ये पडल्यामुळं मग माझ्या जीवनाचं काय झालं बघा. काजी माझी जीवी आळस ठेविला गोसावी, एवढा घात अनिक काय चिंतनाशी अंतराय, देह आत्मवादी केला घात कुबुद्धी, तुका म्हणे मन कळवटी वाटेशीन. तर देवा, माझ्या जीवनात एवढा आळस तुम्ही का बरे ठेवलेला आहे? त्यामुळे देवा तुमच्या चिंतनात अंतर पडतो आणि याहून दुसरा मोठा घात काही आहे का ते सांगा तुम्ही आम्हाला. देह हाच आत्मा याच विचारात मी पडलो आणि या कुबुद्धीने माझा घात झाला आहे. म्हणजे शरीर म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजे शरीर, ही कुबुद्धी माझ्या मनामध्ये आली, वाईट बुद्धी माझ्या मनामध्ये आली. कारण आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. फक्त त्या शरीरामध्ये आत्मा काही काळापर्यंत वास करतो आणि म्हणून ह्या अशा कुबुद्धीने माझा घात झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे मन कळवळत असून मला फार त्रासदायक वाटत आहे आणि म्हणून हे विठ्ठला, तू मला माझ्या जीवनामध्ये म्हणजे माझ्या चिंतनामध्ये अंतर पडू देऊ नको. मी जर चिंतन केलं तर मला चांगल्या गोष्टी कळतील आणि मग माझ्या जीवनामध्ये मी चांगलं काम करेल असं या ठिकाणी म्हणतात. रामकृष्ण.